नमस्कार, नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. फलटण पंचायत समितीची निवडणूक 7 फेब्रुवारी रोजी संपन्न झाली. 9 फेब्रुवारी रोजी निकाल संपन्न झाला आणि यानंतर 16 मार्च रोजी सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडी संपन्न झाल्या. यानंतर संपूर्ण फलटण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे ते यावेळेस पासून नव्याने फलटण पंचायत समितीला स्वीकृत सदस्य नियुक्ती लागू केलेली आहे. राज्य शासनाने नुकताच याबाबतचा कायदा केला आणि 20% एकूण सदस्य संख्येच्या 20% स्वीकृत सदस्य नेमणुकीचा कायदा पारित केला असतानाच आता फलटण तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे ती स्वीकृत सदस्यपदी कोणाची वर्णी लागणार. सध्या फलटण तालुक्याच्या पंचायत समितीची सदस्य संख्या 16 आहे. यामुळे कमीत कमी 3 स्वीकृत सदस्य आणि जास्तीत जास्त 4 असं समीकरण राहणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे. फलटण पंचायत समितीचे जर समीकरण पाहिलं तर या ठिकाणी शिवसेना राजे गटाने तब्बल 16 पैकी 8 जागा जिंकल्या होत्या, तर भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी 5 जागा जिंकलेल्या आहेत, तर 3 जागा या राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या. यानंतर सभापती उपसभापती निवडीच्या दिवशी म्हणजे 16 मार्च रोजी या ठिकाणी मोठ्या घडामोडी घडल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडून आलेले 3 सदस्य यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाला. यानंतर आता संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिले आहे ते स्वीकृत सदस्यपदी कोणाची वर्णी लागणार. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, जर 3 सदस्य या ठिकाणी स्वीकृत झाले तर या ठिकाणी शिवसेना राजे गटाला किती सदस्य मिळणार आणि भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी यांच्या आघाडीला किती सदस्य मिळणार याबाबतच्या चर्चा आता फलटण तालुक्यामध्ये रंगू लागल्या आहेत. सध्या फलटण तालुक्यात शिवसेनेकडून या ठिकाणी डॉक्टर किरण शेंडे यांच्या नावाची चर्चा आहे. त्याचबरोबर मेघराज नाईक निंबाळकर, अजय भाऊ फराटे, शंकर अप्पा माडकर, किरण साळुंके पाटील या नावांची जोरदार चर्चा फलटण तालुक्यामध्ये शिवसेनेकडून आहे. तर भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी युतीकडून या ठिकाणी संतोष बापू गावडे, विजय बिसे, त्याचबरोबर लक्ष्मण सोनवलकर, अमित रणवरे, बापूराव शिंदे या नावाची चर्चा सध्या फलटण तालुक्यामध्ये आहे. या सध्या जो कायदा पारित करण्यात आला आहे यामध्ये प्रामुख्याने निवडणूक लढवलेल्या उमेदवाराला या ठिकाणी स्वीकृतपदी संधी मिळणार नसल्याचे सुतोवाच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते. त्याचप्रमाणे या संभाव्य चर्चेतील नावांच्या कुटुंबातील महिलांना ही संधी मिळू शकते की पुरुषांना संधी मिळणार की अन्य आणखीन कोणाला संधी मिळणार याबाबतही आता चर्चा रंगू लागल्या आहेत. अनेकांनी आता मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे आणि या मधूनच आता आपल्या नेत्यांकडे लॉबिंग करण्याला सुरुवात केलेली आहे. अर्थातच या ठिकाणी पक्ष नेतृत्वांकडून या ठिकाणी कोणाच्या नावाची अंतिम या ठिकाणी नियुक्ती होणार, त्याचबरोबर आता कधीपर्यंत किती दिवसात या ठिकाणी स्वीकृत सदस्य नेमणार याकडेही लक्ष लागून राहिलेले आहे. तुम्हाला काय वाटतं, फलटण पंचायत समितीच्या स्वीकृत सदस्यपदी कोणाची वर्णी लागेल? जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा. चॅनल वरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओ मध्ये तेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.